आज आपण बनवणार आहे तळणीचे पदार्थ। या आखाडामध्ये ना तळणीचे पदार्थ बनवले जातात, आम्ही पण बनवतो। कापण्या, परत पुऱ्या, तर तसंच आहे ना आपण आज बनवणार आहे कापण्या आणि तिखट पुऱ्या। त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मी, हे चाळून घेतलंय। गूळ घेतलाय मी, बारीक नाही केला, तुकडे करून घेतले। अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलंय, खसखस घेतलीये, 1 चमचा बडीशोप घेतलीये, इलायची घेतलीये सोलून, मी 5-6 इलायच्या सोलून घेतल्या, सुंठ घेतली 1 तुकडा, आणि इथं जायफळ आहे, हे आपण किसून टाकणार आहे। पहिलं बडीशोप आहे ना आपण भाजून घेऊया, आणि गुळ आहे ना पाण्यामध्ये आहे ना वितळून घेऊया। बडीशोप भाजून घेऊया, छान सुगंध सुटला, बडीशोप पण भाजून झाली, काढून घेऊया। गुळ टाकलाय आपण पाण्यात, पाव किलोला ना थोडा कमी आहे गुळ। गुळ वितळून घेऊया आपण। आता बडीशोप, आपण सुंठ चेचून घेतली, बडीशोप भाजून घेतली, इलायची पण आहे, टाकूया आता ह्याच्यात, बारीक करून घेऊया। आपण गव्हाचं पीठ घेतलंय, पाव किलो पीठ आहे हे, या अर्धी वाटी ह्याचं पीठ आहे चण्याचं। आपण सुंठ बारीक करून घेतलेली ना, चाळून घेऊया। चवीप्रमाणे मीठ 1 चमचा, थोडा जायफळ घेतलंय मी, आता आपण टाकूया तेल। तेल मी गरम करून घेतले, चार चमचे तेल घेतले मी। आपण हलवून घेऊया। आता आपण चांगलं आहे ना मिक्स करून घेतले, चांगले आपली मूठ पण तयार होते। त्याच्यात टाकूया आपण जे गुळाचं केलं होतं ना पाणी, ते पाणी एकदम मी गार करून घेतलंय, पाणी थोडं थोडं टाकणार आहे। त्याच्यात आपण हळद टाकायला विसरली होती मी, थोडी हळद टाकूया, अर्धा चमचा हळद टाकते मी, थोडा पिवळापणा येईल ना कापण्याला म्हणून। मी 1 ग्लास पाणी ओतलं होतं याच्यात, आणि गुळ टाकला होता। तर थोडं थोडं पाणी आहे ना घेऊन पीठ मळून घेणार आहे। झालं आपलं पीठ मळून। पीठ आहे ना जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही मळलं मी, आपण मळतो ना पुऱ्यांना तसंच मळलंय। आणि एवढंसं पाणी उरलंय, 1 ग्लास मधलं ना एवढंसं उरलंय। आता आपण हे कापण्या लाटायला घेऊया। आपण तिखट पुऱ्या पण बनवणार आहे, पहिला आपण हे बनवून घेऊया।
ओके झाले. थोडं पीठ टाकूया. टाकूया तीळ. तीळ नाही, हे आपण घेतलेले ना खसखस. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम केले. आपण कापून घेऊया. अशा प्रकारे ना आपण कापून घेणार आहे. अशाच आपण आहे ना सगळ्या कापून घेऊया. बघा छान कापलेत ना, जाड पण आहेत. बघूया आपण तेल तापलंय का. तापलंय आपलं तेल. टाकूया आता आपण कापण्या. तेलात ना हळूहळू सोडायच्या, कारण का तेलाचं काम आहे ना. गॅस मीडियम केलाय मी. झालं आपल्या कापण्या फ्राय झाल्या. काढून घेऊया. हलवायचं म्हणजे ते आहे ना सुटतील. वेगवेगळ्या होतात. अशाच आपण आहे ना करून घेणार आहे सगळ्या. दुसरा पण घाणा काढून घेऊया आपण. हे बघा हे पण फ्राय झाले. सगळे असेच करून घेऊया. आता आपण बनवणार आहे तिखट पुऱ्या. त्यासाठी मी 5-6 मिरच्या घेतल्यात.
1 चमचा जिरं घेतले, अद्रक घेतलाय, थोडा लसूण घेतलाय. आता हे आपण आहे ना मिक्सर मध्ये बारीक करणार आहे. तिकडे आपल्या कापण्या पण झाल्या. हे टाकूयात धने, थोडी बडीशोप आणि आता हे सगळं आहे ना आपण बारीक करून घेणार आहे. आपण टाकूया गव्हाचं पीठ. अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे, म्हणजे एवढे. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे. चण्याचं पीठ, जे आपण मटण बारीक केलेलं ना ते टाकूया. कोथिंबीर आपण बारीक करून घेतली, कोथिंबीर पण टाकली. टाकूया मसाले. हळद, अर्धा चमचा हळद टाकले, अर्धा चमचा लाल तिखट टाकले, जास्त नाही टाकलं. याच्यामध्ये टाकणार आहे ओवा. 1 चमचा ओवा घेतलाय, मॅश करून हातावर. तीळ टाकूया. 1 2 4 छोटे चमचे आहेत ना, तीळ टाकले. चवीप्रमाणे मीठ. आम्ही जास्त मीठ खात नाही ना, म्हणून मीठ जास्त नाही टाकू मी. आता टाकूया तेल. जे आपण कापणे केले होते ना तेच गरम तेल आपण याच्यात टाकूया. 1 चमचा. चांगलं हलवून घेऊया. मिक्स करून घेतलं चांगलं. थोडं थोडं पाणी टाकून ना आपण मळून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घेतलं मी. तेल पण टाकलेलं. छान सुगंध सुटलाय. थोडं थोडं पाणी टाकून ना आपण मळून घेणार आहे. पुरेला कसं मळतो आपण तसा. पीठ मळून झालं आपलं. तिखट पुऱ्या. तर चला आपण बनवायला घेऊया. आपण लाटूया. आपण लाटून घेतलं पूर्ण. आता यांनी आहे ना असं हे करूया, कारण का आपल्याला पुऱ्या फुगवायच्या नाहीये.
टाइमला ना 5 पुऱ्या होतात. आपण असं लाटून जर केलं ना, पुरी सोडूया आता आपण तेलात. तिखट पुऱ्या तयार. काढून घेऊया. असेच दुसरे पण टाकूया आपण. दुसरे पण असेच. अशाच आपण आहे ना सगळं हे करून घेणार, फ्राय करून. झाल्या आपल्या कापण्या तयार. तिखट पुऱ्या पण बनवल्यात बघा. 2-3 दिवस आपण ठेवू शकतो. कापण्या 15 दिवस ठेवू शकतो. नरम खुसखुशीत. बनवून बघा, खाऊन सांगा